हे तुम्ही पाहू शकता, हे आहे कापसाचं झाड. तर ह्या कापसाला असं फुले आलेले आहेत. हे आहेत कापसाचे बोंड, तुम्ही पाहू शकता. हे असे आहेत कापसाचे बोंड. ह्याला खूप सारं कापूस आलेलं होतं. हे आम्ही दिवाळी करता ह्याचं कापूस घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता इथं एक असं कापूस आलेला आहे, पण हे पावसामुळं असं काळं काळं झालेलं आहे. पावसामुळे हे कापूस खराब झालेला आहे. हे कापसाची कळ्या आहेत. हे पण बोंड होतील आता आणि खूप जास्त प्रमाणामध्ये, जसं की घरच्यांसाठी पुरेल एवढं ह्याला कापूस निघेल. पाहू शकता तुम्ही. पाहू शकता हे कापसाचे फुलं आहेत. सुंदर असे ह्याला फुलं येतात. हे आता दिवस मावळल्यामुळं हे फुलंही मावळलेले दिसत आहेत तुम्हाला. हे पाहू शकता. जसं की पूजेचे साहित्य बेलपत्राचं झाड आहे. हे आहे आगरडा, हे आहे हराळी, सगळं काही इथं माझ्या घरासमोरच एकाच ठिकाणी तुम्हाला हे आहेत फुलाची झाडे. पाहू शकता तुम्ही. ह्याला असं लाल असं फूल आलेलं आहे. पाहू शकता तुम्ही. हे पूजेला आम्ही हेच फूल वापरता. हे इथं झेंडूचे आलेले आहेत. हे येल्लो झेंडू आहे. पाहू शकता तुम्ही. ह्या झाडाचे झेंडू आम्ही दिवाळीला लक्ष्मीपूजनेकरता सगळे घेतलेलं आहोत. ह्याला जास्त प्रमाणात आता काही झेंडू नाहीत. पण पाहू शकता तुम्ही असं की माझ्या घरासमोर पूजेला मिळेल एवढं सगळं साहित्य मला इथेच भेटून जाते. बेलपत्र, आगरडा, हराळी, खूप काही फुलं सगळं इथं माझ्या घरासमोरच्या परिसरातच मिळून जाते मला.